नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा. बांगलादेशामध्ये ज्या पद्धतीची भयानक परिस्थिती उद्भवलेली आहे, बांगलादेशचं अंतर्गत राजकारण, त्यांच्या अंतर्गत मारामाऱ्या हा एक वेगळा विषय. आपला शेजारचा तो देश आहे, त्याच्यामुळे त्याच्या बाबतीतली आपण चिंता करणं स्वाभाविक आहे. श्रीलंकेमध्ये काही घडलं, नेपाळमध्ये उठाव झाला, पाकिस्तानमध्ये काही आहे, बांगलादेशमध्ये काही घडलं, तर याच्या बाबतीतले परिणाम भारतावरती होतात, ही गोष्ट खरी आहे. आपल्या अगदीच बाजूच्या किंवा ज्यांची सीमाच एवढी मोठी लागून आहे, सगळ्यात मोठी सीमा तर आपली बांगलादेशाबरोबरच, म्हणजे बांगलादेशाची सीमा जास्त करून भारताबरोबरच आहे. आणि त्या ठिकाणी जेव्हा काही अस्वस्थता होती, लोकशाही धोक्यामध्ये येते जशी आलेली आहे, 1 वर्षापासून तिथे युनुस नावाचं हे जे बाहुलं अमेरिकेच्या हातचं तिथं बसलेलं आहे, त्यांनी ज्या पद्धतीचा कारभार चालवलेला आहे, हा तर चिंतेचा विषय आहेच आहे. शेख हसीनांना आपण राजकीय आश्रय दिलेला आहे. पण आता जो दुसरा भाग समोर येतो आहे, ज्याच्यासाठी आम्हाला हा व्हिडिओ करायचा, तो जास्त भयानक आहे. मोहम्मद युनुस हे अमेरिकेच्या हातचं बाहुलं असलं असं तरी एक वेळ ठीक होतं, पण मोहम्मद युनुस यांना शरियाप्रमाणे त्या ठिकाणी कट्टरपंथी इस्लामींची राजवट आणायची ही जास्त चिंतेची बाब आहे, एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं त्यांचं अंतर्गत राजकारण ते चालू असताना हिंदू विरोधी दंगे होत आहेत, हिंदू मारले जात आहेत, भारताच्या विरोधी घोषणा देत आहेत आणि चिकन नेक कापून आम्ही ईशान्य भारत वेगळा करू अशी धमकी दिली जाते. हे जास्त भयानक आहे. आपल्या दृष्टीनं बाजूचा देश म्हणून आहे. आणि ह्याच्यातली सगळ्यात म्हणजे काय म्हणता येईल त्याला वाईट गोष्ट म्हणजे की ज्या बांगलादेशाला पाकिस्तानच्या टाचे खालून चिरडल्या जात असताना आपण वाचवलं, ज्या बांगलादेश भोवती पाकिस्तानचा फास पडलेला होता, ज्या बांगलादेशवरती भाषेपासून धर्म तर त्यांचा एकच होता ना, पण तरी ते एकत्र नाही राहू शकले, ज्या बांगलादेशचं बहुमत असताना सुद्धा त्या व्यक्तीला मुजीबुर रहमान यांना तुम्ही पाकिस्तानचा प्रमुख होऊ दिलं नाही. सगळ्या त्याच्यानंतर जी अस्वस्थता उसळली आणि त्याच्यातून बांगलादेश वेगळा पाडण्यासाठी म्हणून आपण ज्या पद्धतीनं लष्करी कारवाईसाठी त्यांना सगळी मदत केली, सहकार्य केली, तेव्हा अक्षरशः लाखो शरणार्थी आपण आपल्याकडे सहन केले. ज्या बांगलादेशचा जन्मच आपल्यामुळे झाला आणि तो बांगलादेश अशा पद्धतीनं आपल्यावरती उलटतो आहे, ज्या बांगलादेशाची इकॉनॉमिकली काही अवकात नाही भारताच्या समोर. भारत हा जगातली 4 नंबरची इकॉनॉमी आहे आणि बांगलादेश कुठंच नाही. पण तरीही त्या ठिकाणचे राज्यकर्ते, त्या ठिकाणचे कट्टरपंथी बिनधास्तपणे भारत विरोधी घोषणा देतात, हिम्मत करतात. आम्ही चिकन नेक तोडून ईशान्य भारत पूर्णपणे वेगळा करू असे बोलतात ना, हे जास्त भयानक आहे. हे जे सगळं चीनच्या इशाऱ्यावरती चालायचं एक काळ, पाकिस्तानमधले कट्टरपंथी आता आश्चर्याची गोष्ट म्हणजे यांच्याशी हात मिळवून बसलेले आहेत. म्हणजे पाकिस्तान, चीन आणि बांगलादेश यांच्यामध्ये बैठका होत आहेत, ही चिंतेची सगळ्यात जास्त गोष्ट आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की दोन्ही बाबतीत, एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिंदू हित धोक्यामध्ये आलेलं आहे. काही शब्दांचे खेळ करायची गरज नाही. हिंदू वेगळं, हिंदुत्व वेगळं, सनातन वेगळं, सगळं एकच आहे. CAA कायदाच आपण कशासाठी आणला होता की त्याच्यामध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशमधून ज्यांना रिलिजियस पर्सिक्युशन, धार्मिक दृष्ट्या ज्यांचं उत्पीडन झालेलं, त्रास दिलेला आहे, अशा सगळ्या अल्पसंख्याकांना, जो भारताचाच भूभाग होता म्हणून त्याला एक नैतिक आधार सुद्धा आहे. असं नाही की जगामध्ये सगळ्यांना जे अल्पसंख्याक आहेत त्यांना आपण इथं नागरिकत्व द्यावं, असा मुद्दा आलेला नाहीये. भारताला लागूनच जी भूमी होती, जो आपला एक काळचा अभेद्य असा भाग होता, अखंड भारताचा सगळा भाग होता, त्या ठिकाणी ह्या हिंदूंचं अल्पसंख्याकच म्हणलं होतं आपण, ज्यांचा धार्मिकदृष्ट्या छळ होतो आहे, त्यांनी जर इथे शरण यायचं शरणगती पत्करायची ठरवली, आश्रय मागितला, तर त्या सगळ्यांना तातडीनं आपण नागरिकत्व देऊ, असा तो मुद्दा आहे CAA म्हणजे. तेव्हा या सगळ्या बदमाशांनी काय विरोध केला होता, त्याच्यामध्ये मुसलमान का नाही, तुमचं मुसलमानांच्या विरोधात. अरे मुसलमानांना तिथं मुसलमान म्हणून कोण त्रास देतंय? हा आमचा आधीपासूनचा मुद्दा आहे. आता प्रत्यक्ष बांगलादेशामध्ये ज्या हिंदूंच्या हत्या होत आहे, ज्यांच्यावरती बलात्कार होत आहे, ज्या स्त्रियांवरती, ज्या पद्धतीचं वातावरण आहे, हे मुसलमानांच्या बाबतीमध्ये आहे का? म्हणून त्यांना आपण आपल्याकडे आश्रय देत होतो. आत्ताची जी परिस्थिती भयानक उद्भवलेली आहे, त्यांच्या अंतर्गत बरोबर त्या राजकारणामध्येच आपल्याला जास्त तोटा सहन करावा लागतो, हिंदूंनाही सहन करावा लागतोय आणि भारताला ज्या धमक्या दिल्या जात आहेत. आता ही कडक कारवाई करायची वेळ आलेली आहे की तुम्ही चिकन नेक कापायची काय धमकी देता, म्यानमारला जुनं ब्रह्मदेश जे नाव होतं त्याला लागून असलेला तुमचाच भाग कापून टाकूत म्हणून.
यापूर्वी पण आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ केलेला होता की पश्चिम बंगालमधून ज्या पद्धतीने सरळ आपण म्यानमारच्या समुद्र किनाऱ्यावरती त्या ठिकाणी बेट हे करायचं आणि म्हणजे तिथपर्यंत समुद्र मार्ग आणि तिथून रस्त्याच्या मार्गाने ईशान्य भारतामध्ये जायचं, असा जो दुसरा जो एक मार्ग अवलंबला होता त्याच्यातला एक भाग म्हणून आता एक भाग जो या बांगलादेशचा, जसं आपल्याकडे चिकन नेक आहे त्यांच्याकडे पण चिकन नेक आहे, बांगलादेश आणि म्यानमार यांच्यामधला जो चिंचोळा भाग आहे, जो चिकन नेक आहे, तो जर तोडला तर बांगलादेशचा एक मोठा भाग चितगाव बंदरासारखा वेगळा पडतो आणि हे आता धोरण अवलंबावं लागेल. ज्या पद्धतीनं पीओके तर आपलाच आहे तो आपल्याला घ्यायचा आहे, पण हा त्यांचा असलेला भाग सुद्धा आपण तोडू शकतो. जेव्हा ते आता अशी धमकी देत आहेत की आम्ही चिकन नेक कसं तोडू, तर ते तर जाऊच द्या, ते तर वाढवायलाच पाहिजे. चिकन नेकची रुंदी वाढवण्याचं जे सगळं चालू आहे तेही झालं पाहिजे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे. पण त्या जोडीला दुसरीकडून प्रत्यक्षात त्यांचा म्हणून जो चिकन नेकचा भाग आहे तोही कापून त्यांनाच अजून एक त्याचा तुकडा पाडण्याची गरज आहे. ज्या पद्धतीने पाकिस्तानचे तुकडे पाडले होते त्या पद्धतीने आता बांगलादेशची पण तुकडे पाडायची वेळ आलेली आहे. कालपर्यंत आपण त्यांना आपल्या बरोबरचा समजत होतो, आपण त्यांच्या ज्या पद्धतीनं भाषेनं जोडल्या गेलेलं आहे पश्चिम बंगाल म्हणून बांगला भाषा आणि त्या सगळ्याच्या बाबतीमध्ये आपण म्हणत होतो, त्या ठिकाणची संस्कृती दुर्गा पूजेची बाकी सगळीची. पण जर आता तिथल्या कट्टरपंथीयांना शरियाचं राज्य तिथं आणायचं असेल आणि त्यासाठी अमेरिका सुद्धा युनुस सारखं बाहुलं तिथे बसून ठेवलेले आणि त्याला नाचवत असतील, तर आपण सुद्धा त्याला त्याच पद्धतीनं उत्तर द्यायला पाहिजे. प्रत्यक्ष बांगलादेशच्या सगळ्या अंतर्गत ह्याच्यामध्ये आपण काय आणि कितपत करू शकू ती गोष्ट वेगळी, त्या विषयातले तज्ज्ञ तुम्हाला सांगतील आणि ती गोष्ट समोर येईल. पाकिस्तानच्या संदर्भामध्ये जशी आपण एक ऑपरेशन सिंदूरच्या नावानं भूमिका घेतली, त्याच पद्धतीने इथे पण काहीतरी करायला पाहिजे. हा एक भाग झाला. पण त्याला जोडून आता दुसरा जो मुद्दा समोर येतो आहे की पश्चिम बंगालमध्ये आता निवडणुका आहेत. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनमध्ये जवळपास 1 कोटीपेक्षा जास्त नावं, एक तर नावं कटली पण आहेत, बरेच त्याच्यामधली नावं संदेहास्पद अशी सापडलेली आहेत. ही सगळी कारवाई अतिशय कडकपणे करून पश्चिम बंगालमध्ये सुद्धा येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राजवट बदलली पाहिजे. ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या हातामध्ये कारभार आल्याच्या नंतर जो बदल झाला, त्याच पद्धतीनं तशाच पद्धती आता आसाममध्ये तर हेमंत बिस्व शर्मा यांनी करून दाखवलेलंच आहे. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा आपल्याला या येत्या विधानसभेमध्ये ही राजवट बदलावी लागेल. त्याच्याशिवाय बांगलादेशची जी अडचण आहे, बांगलादेशमधल्या हिंदूंचं जे प्रताडण आहे ते पण थांबणार नाही. याच्यावरची उसंतवाणी. बांगलादेशात माजला गोंधळ, कडाडे संबळ संघर्षाची. चिकन नेकला तोडू ही धमकी, विकृत कुजकी वृत्ती दिसे. पाकच्या पाशात होते अडकले, त्यांना सोडवले भारताने. उपकाराची त्या झाली अशी फेड, हिंदू द्वेषी वेड मेंदूमध्ये. कट्टर पंथाच्या सूत्रे गेली हाती, म्हणूनही माती वंगभूची. एकेकाळचा हा शोनार बांगला, भंगार बनला धर्मांधतेने. कांत भारताने महाकाली व्हावे आणि संहारावे असुराला, आणि संहारावे असुराला. हा बांगलादेश नावाचा असुर जो हिंदूंना छळतो आहे, त्याचा संहार करण्याची वेळ आलेली आहे. आपणच त्याला जीवदान दिलेले, आपणच हे राष्ट्र निर्माण केलेलं आहे. आता जर ते अशा पद्धतीनं आपल्यावर ते उलटणार असतील तर बांगलादेशाचा त्या दृष्टीनं संहार करावाच लागेल. नवीन काळामध्ये संहाराची परिभाषा वेगळी असते. एक काळामध्ये महिषासुर मर्दिनीला प्रत्यक्ष त्या राक्षसाला मारून, असुराला मारून टाकावं लागलं होतं. आता तशी प्रत्यक्ष गरज नाही. त्याला बाकीचं त्याच्या आर्थिक निर्बंध म्हणा किंवा त्याची कोंडी आपण सगळ्याच बाजूनं करू शकतो. चिकन नेक तोडून, त्याचा चिकन नेक तोडून त्यांना आपण शासन हे करू शकतो. या सगळ्या गोष्टी आता कराव्या लागतील. बघूयात. आपण आपल्याकडून अपेक्षा करूयात की भारताने महाकाली बनून बांगलादेश नामक असुराचा संहार करायला पाहिजे. इथेच थांबूया. धन्यवाद.